करून ठेवा आणि सॉफ्टवेअर ओपन करा. मागच्या वर्षामध्ये या अगोदर मेन स्क्रीन वर या. उजवीकडे ते एक्झिट बटन आहे त्याला क्लिक करा. ओके, एंटर मारा. 24-25 मध्ये लॉग इन करा. हे तुमचं काय पेंडिंग असेल तर मागच्या वर्षात ते नो करा त्याला. आता काय तुमचं मागच्या वर्षात का नो करा त्याला. नाही पण मागच्या वर्षीचा स्टॉक मग ह्याच्यात दिसतो ना. पण आता तो कशामध्ये काय केलंय, काय पेंडिंग ठेवलंय तुम्हालाच माहित असणार. करायचं आहे का कॅरी बॅलन्स करायचं आहे का? हा येस करा, येस करा मग त्याला. बस एंटर मारत या आणि लास्टला येऊन येस म्हणा. हा हॅलो, हा झालं ना कम्प्लीट. आता येत. हॅलो, हा बोला. हा कम्प्लीट झालं बघा ते. आता काय करा त्याला या परचेस डिटेल्स ला या. नाही मी काढतो तिथून. आता 24-25 ऑलरेडी लॉग इन केलात ना तुम्ही. एक आधीच तर तेच लॉग इन केलात. इथं बघा खाली त्याच इयर मध्ये आहात. आता जाते त्याची परचेस रिपोर्टला जावा. तिथे जीएसटी मधून जावा ना. जीएसटी मधूनच काढता ना तुम्ही परचेस रजिस्टर. त्याच्यामध्ये वरती खालून तिसरा ऑप्शन परचेस रजिस्टर काढा. हो हो, त्याच्यामध्ये परचेस रजिस्टर आहे बघा. इथूनच पाठवायचं ना तुम्ही. परचेस रजिस्टरला क्लिक करा. नाही ह्याचं मी तुम्हाला हे पाठवतो, व्हिडिओ पाठवतो, करा तुम्ही. हे ना परचेस रजिस्टर. हा समरी पाठवायची. परचेस रजिस्टर पाठवा, पूर्ण डिटेल्स रजिस्टर. बस डेट वाईज ला एंटर मारा. हे तुम्ही हा डेट वाईज ला एंटर मारा ना. डेट वाईज रजिस्टर हे तुम्हाला सांगतो. त्याचा मी व्हिडिओ पाठवतो अपलोड करून लगेच. मग नेक्स्ट टाइम तुमचं तुम्ही बघून पाठवू शकता. इथे डेट टाका पूर्ण. एका वर्षाचं पाहिजे ना ते. बस एंटर मारत द्या. व्ह्यू करा. एंटर मारा. एंटर मारत द्या. एक मिनिट थांबा. लोडिंग. इथे खाली बघा तो एक्सेलचा आयकॉन दिसतोय बघा. पीडीएफ पाहिजे का एक्सेल पाहिजे ना? हा मग ते एक्सेल खाली आहे बघा पीडीएफ च्या बाजूला. बस एंटरला क्लिक करा. एंटर मारत द्या. थांबा आता जनरेट होतो. वेळ लागणार. पुरा वर्षाचा आहे ना तो, 12 महिन्याचा. माऊस फ्री सोडा. पूर्ण एक्सपोर्ट, पूर्ण एक्सेल एक्सपोर्ट होईपर्यंत. एक्सपोर्ट झाली की तुमचं बॅकग्राऊंडला तिथे ओपन झालेली असणार. ते फाईल सेव्ह ॲज करा डेस्कटॉपला किंवा कोणत्या ते लोकेशनला. ओपन होऊन दे. ओके, इथे काही कुठे क्लिक करू नका. कम्प्लीट एक्सपोर्ट होऊन दे. होतंय ना हे जनरेट होतंय ना. हो जनरेट होतंय तुमचे एक्सेल. कम्प्लीट होईपर्यंत काही करू नका. कम्प्लीट होऊन दे पूर्ण. कम्प्लीट झाली की बॅकग्राऊंडला ते ओपन होते फाईल ना. ओपन होते ती सेव्ह ॲज करायची डेस्कटॉपला तुमच्या. आता विंडो देऊ नाही ते मिनिमाइज करा ना. मिनिमाइज करा ना. बॅकग्राऊंडला बघा फाईल ओपन झाला. मिनिमाइज करायचं मॅडम. इथून ह्याला क्लिक करा ना डॅशला वरून. ते मिनिमाइज होणार. खाली होणार ते. क्लिक करा वरती इथे सॉफ्टवेअरला. ओके, फाईल ओपन झाली. सेव्ह करा डेस्कटॉपला. इथून जावा ह्याला होम बटनला क्लिक करा आणि सेव्ह ॲज म्हणा. सेव्ह ॲज क्लिक करा तिथे. सेव्ह ॲज ला. सेव्ह ॲज ला क्लिक करा. सेव्ह ॲज वर हा करा. एक्सेल बुकला सेव्ह करा त्याला. हो हो. आणि इथे लोकेशन घ्या तुमचं डेस्कटॉप वगैरे. हे आपण देतो आता क्लिक केल्यावर. हो क्लिक केलं. इथे डेस्कटॉप घ्या लोकेशन.
इथे काय करू? डेस्कटॉपला क्लिक करा हो अगोदर लोकेशनला, आणि खाली नाव टाका त्याला परचेस रिपोर्टला, कोणत्या इयरचा परचेस रिपोर्ट, आणि दोन फाईल नेम आहे तिथे टाका. फाईल नेम आहे तिथे नाव टाका त्याला रिपोर्टला. हे बघा फाईल नेम आहे तिथे नाव टाका, हे काढा आणि हा इथे नाव टाका. तेच आहे ना हे. बरोबर आहे ना? हो बरोबर आहे, सेव्ह करा. अच्छा. ओके. आणि काय पाहिजे होते? एक फाईल तुमची सेव्ह झाली. आणि हे पाहिजे, स्टॉक पाहिजे, स्टॉक स्टेटमेंट पाहिजे. 31 मार्च ना. हे क्लोज करा, ही फाईल क्लोज करा, सॉफ्टवेअर मध्ये या. कुठून करू? फाईल ओपन आहे तो वरून क्लोज करा ना. इथे हो हो, वरून क्लोज करा फाईल, सॉफ्टवेअर मध्ये या. मिनिमाइज केलेलं सॉफ्टवेअर हे एस्केप करून बाहेर या. तिथे स्टॉकला या. स्टॉक तुम्हाला काय पाहिजे ते? स्टॉकचं का व्हॅल्युएशन पाहिजे ते ना? स्टॉकचं स्टेटमेंट पाहिजे. मग ते स्टॉक व्हॅल्युएशन काढून पाठवतं ना. तिथे स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये आहे बघा, स्टॉक व्हॅल्युएशन. स्टॉक व्हॅल्युएशन आहे, त्याला क्लिक करा. स्टॉक व्हॅल्युएशन वरती बस क्लिक करा, एंटर मारा द्या, ऍक्सेप्ट करा. ओके. खाली सेम एक्सेल चे हे काय करा माहिती आहे? अल्ट पी मारा, अल्ट प्लस पी मारा इथे. अल्ट आणि पी बटन दाबा. ओके. स्टॉक स्टेटमेंटला एंटर मारा. ओके. ह्याला अल्फाबेटिकला एंटर मारा, बी नंबरचा ऑप्शन. बी ना, अल्फाबेटिकल ना. हो, आणि एंटर मारा द्या. व्ह्यू करा, व्ह्यू. ओके. व्ह्यू. आता खाली एक्सेलचा ऑप्शन आहे बघा मगाशी सारखं, त्याला एक्सेलला क्लिक करा आणि एंटर मारा द्या. एक्सेल जनरेट होईल तुमची मगाशी सारखी, ती पण सेम ओपन होईल बॅकग्राऊंडला. एंटर मारा द्या इथे. थांबा आता कुठे क्लिक करू नका, एक्सेल जनरेट होईल ते तुमच्या मगाशी सारखी डेस्कटॉपला सेव्ह ॲज करून घ्या. हे काय कुठे क्लिक केलं तुम्ही? नो करा त्याला, हे पण क्लोज करा. तुम्ही कुठे दुसरीकडेच क्लिक करा. एक्सेल ला क्लिक करा. एक्सेल पीडीएफ च्या बाजूला एक्सेल आहे, ते एक्स नावाचा आयकॉन आहे तिथे. एंटर मारा. आता एक्सेल होते. तर आता कुठे क्लिक करू नका. मगासारखी ओपन होईल तुमच्या बॅकग्राऊंडला, ते सेव्ह ॲज करा मगासारखी स्टॉक रिपोर्ट नावाने, स्टॉक च्या नावाने. आता ट्राय करते, बघते ते तर कसे पाठवायचे. आपण रिपोर्ट सेव्ह ॲज करा. आता डेस्कटॉपला नाव टाका त्याला, स्टॉक रिपोर्ट म्हणून. डावीकडे लोकेशन घ्या डेस्कटॉप अगोदर.
मॅडम लोकेशन घ्या आणि सेव्ह करा फटाफट. आता हे बरोबर आहे, मी केलंय ते. हो तिथे लोकेशन घ्या ना, डेस्कटॉप सिलेक्ट करा ना, डावीकडे स्क्रोल करून वरती या आणि बाकी बरोबर आहे. हे करू ना, हे फाईल नेम लिहू. हो मॅडम इथे डेस्कटॉप लोकेशन घ्या ना अगोदर. हे बघा इथे डेस्कटॉप लोकेशन घ्यायचं. डेस्कटॉपला नाही तर कुठेही सेव्ह होणार ना ते. इथे बघा हा डेस्कटॉप ऑप्शन असतो ना, डेस्कटॉप मध्ये तुमच्या डेस्कटॉप वरती सेव्ह होईल फाईल. डेस्कटॉप घ्यायचं आणि आता इथे त्याला नाव टाका, स्टॉक रिपोर्ट किंवा काहीतरी टाका. पुढे क्लिक करा अगोदर, आता डायरेक्ट टाईप केला तर निघूनच जाणार ते. अल्टरनेटर पाहिजे, पुढे क्लिक करा, आता टाका. सेव्ह करा ही फाईल. ते स्लॅश वगैरे काय टाकू नका, डॅश टाका. डेटच्या मध्ये टाकलात ते. पूर्ण कशाला घालवलात? कंट्रोल झेड करा. तिथे फक्त ते डॅश सेव्ह करा. हो ओके बस सेव्ह झाले असणार बघा डेस्कटॉपला. मेल ओपन करा तुमचा आणि पाठवा त्यांना. मेल ओपन करा, मेल हे क्लोज करा आणि मेलला या. जीमेल गुगल ओपन करा तुमचं, गुगल करून त्यांचा ईमेल ओपन करा आधी, तुमचा ईमेल. गुगल ओपन करा, गुगल करून हे क्लोज करा. हो मॅडम एक्सेलची फाईल आहे ते, हे पण मिनिमाइज करून ठेवा. गुगल क्रोम आहे बघा डेस्कटॉपवर, ते ओपन करा. मॅक्झिमाइज करा, मोठं करा ना ते पेज जरा. हो ते जीमेल ला क्लिक करा. जीमेल आहे बघा, लॉग इन केलेलं असणार. जीमेल ला क्लिक करा. तिथे ईमेल आयडी टाका आणि लॉग इन करा तुमचा. लॉग इन करा ना, तुमच्याच मेलवरनं त्यांना पाठवावं लागणार. आता हे काय करू? एंटर मारा, नेक्स्ट करा ना आणि पासवर्ड टाका तुमचा. करा आणि लॉग इन करा किंवा नेक्स्ट करा. स्किप करा त्याला. इथे नॉट नाव ला क्लिक करा. सेट करा ईमेल आयडी ला. पुन्हा एकदा पासवर्ड टाका तुमचा. तिथे डावीकडे बघा कंपोज नावाचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. हे काय तर पुढंच करे का आलंय मध्ये. तिथे 2 मध्ये त्यांचा ईमेल आयडी टाईप करा समोरच्यांचा. दोन ठिकाणी पाठवायचं असेल तर काय करू? हो मॅडम एक टाईप करा, एक कोणतं तरी टाईप करा अगोदर.
एक टाईप करायचा, त्याच्या पुढे दुसरा टाईप करायचा. तो चिरागचं पण टाक, हिचं पण टाक, परत सांगित माझ्यावर पाठव. हो मॅडम, एक अक्षर तरी टाईप करा, एक दोन पहिली दोन अक्षर तरी टाईप करा, येणार तिथे. तो बघा आला, पहिलाच आहे ना, सिलेक्ट करा त्याला, क्लिक करा फक्त. आता पुढचा टाईप करा, दुसरा कोण आहे तो? चिराग. तो कुठे करू, इथे खाली करू का त्याच्या पुढे? पुढे पुढेच बस. आता तिथे हे करा, काय की ते इथे हे अटॅचमेंटची विंडो आहे बघा, तिथे क्लिक करा अटॅचमेंट, हे बघा इथे. आणि तिथे मगाशी ते दोन्ही फाईली सिलेक्ट करा डेस्कटॉप वरच्या. त्याच्या अटॅचमेंटला क्लिक करा खाली, इथे इथे. हा, आता डेस्कटॉप लोकेशन घ्या. डेस्कटॉपला क्लिक करा मॅडम फटाफट. हो बरोबर आहे. आता तिथे बघा खाली इथे इथे मॉडिफाय डेटला क्लिक करा, इथे डेट मॉडिफाय, तिथे आजच्या 2 फाईल वरती येणार बघा. वरती या, स्क्रोल करून वरती या. हे बघा इथून स्क्रोल करून वरती या. हो हे बघा इथे 2 फाईल आहेत बघा. कंट्रोल दाबून धरा आणि माऊसने सिलेक्ट करा दोन्ही. कंट्रोल दाबून धरा आणि की माऊसने एका एकावर क्लिक करा का दोन्ही सिलेक्ट होतील. आणि खाली ओपन बटनला क्लिक करा. थांबा, आता इथे अटॅच होतात बघा दोन्ही फाईली त्यांना. ओके, आता सेंड बटनला क्लिक करा फक्त, बस की त्यांना सेंड होतील. ओके करा त्याला. ठीक आहे, झाले बघा त्यांना सेंड. ओके, इथे फक्त आता ऍक्च्युअली इथे सब्जेक्ट मध्ये नाव टाकलं पाहिजे होतं, पण ठीक आहे, त्यांना याच्यावरनं समजणार. त्यांना पाठवल्यावर चेक करायला सांगा. हा चालेल, हा व्हिडिओ तुम्हाला लगेच मी पाठवतो. याप्रमाणे तुम्ही त्यांचं मॅडमचं पण करून द्या, म्हणजे तुमची पण प्रॅक्टिस होईल एकदा. खाली आता लगेचच करणार. हो हो, पाठवतो तुम्हाला व्हिडिओ. अगोदर बघा पूर्ण 1-5 मिनिटाचा, नंतर लक्ष त्याप्रमाणे करा प्रोसेस. आता हे सगळे बॅक होऊ ना मी सगळ्यात, हे झालंय ना? हो हो.